अहो, स्वतःपेक्षा तुम्ही माझ्यावर जास्त प्रेम करता. एक वेळ आईचा सगळा रोष स्वतःवर ओढून गेल, पण त्यांच्या रागाला मला सामोरं नाही जाऊ देणार तुम्ही. कोणामुळे मला त्रास व्हायला नको म्हणून ढाल होऊन माझ्या पुढ्यात उभे राहता तुम्ही. सगळे वार स्वतःच्या अंगावरती झेलता. माझ्यासाठी कधी कधी समोरच्या व्यक्तीसोबत भांडता, जरी ती व्यक्ती बरोबर असली तरी. का? तर मला वाईट वाटू नये म्हणून. माझी बाजू खोटी ठरू नये म्हणून. कुठल्या जन्माचं माझं कुठलं पुण्य आहे की मला तुमच्यासारखा नवरा मिळाला, देवाच ठाऊक. मला त्रास नको म्हणून व्रतवैकल्य ह्या सगळ्या गोष्टींवर श्रद्धा नसताना माझं व्रत तुम्ही पूर्ण करताय. तुम्ही दाखवत नसलात तरी मला सगळं कळतंय. त्रास होतोय ना तुम्हाला, सहन करावं लागतंय तुम्हाला. हे तुमचं व्रत कधी संपेल ह्याची मी पण वाट बघतेय. आणि आता मला कळतंय, मी जेव्हा व्रत करत होते तेव्हा तुम्हाला काय एवढी माझी काळजी वाटत होती. एवढं प्रेम करता ना तुम्ही माझ्यावर. खरंच एवढा प्रेमळ, काळजी घेणारा, समजून घेणारा नवरा मिळावा म्हणून मी कोणतंही व्रतही केलं नाहीये. नशीबवाने मी, देवाने मला तुमच्यासारखा जोडीदार दिला. आनंदी, अरे सदरा घातल्याला बटनच नाही आहेत ना. थांबा बघते. नाही, तिसरीवर हरवले नाहीत ना? नाही हो, मी सगळे बटन काढते ना मशीन मध्ये टाकण्याआधी, नाहीतर ते सगळे बटन तुटतात. ठीक आहे, सापडत असतील तर राहू दे, मी दुसरा सदरा घालतो. काय हो, मॅचिंग मॅचिंग आहे. हो, माझ्या लक्षात नाही आलं. खास घालायचं. मीच ठेवलेत ते बटन. सापडले. द्या. आनंदी, काल रात्रभर विचार करत बसली नव्हतीस ना तू? एक गोष्ट लक्षात आली आहे माझ्या. मी तुमच्यासाठी आणि तुम्ही माझ्यासाठी. आई पुन्हा आता काही म्हणाली ना, लक्ष देऊ नकोस तू. हा, काही नाही बोलणार होत त्या मला. आणि जरी काही बोलल्या तरी त्यांचं वाईट नाही वाटणार आहे मला. जेव्हा पहिल्यांदा आपल्याला ही बातमी कळली तेव्हा त्रास झालाच की नाही. अजूनही सावरतीये मी त्यांना. त्यांना कळलं तर वाईट वाटणारच आहे त्यांना. थोडा वेळ देऊयात, होईल सगळं ठीक. आणि तुम्ही म्हणताय तसं करूयात आपण. ते पटलंय मला. योग्य वेळ आल्यावरच त्यांना काय खरंय ते सगळं सांगूया. आईला सांगू आपण, तू म्हणतेस तसं अगदी. पण त्या अगोदर तू ह्या सगळ्यातून बाहेर पड ना. तू स्ट्रॉंग झालीस ना, मग माझी काळजी मिटली. मी एकदम स्ट्रॉंग आहे आता. माझी काळजी नाही करायची तो. बरं ठीक आहे, चला. ते घटाची पूजा करायची आहे आज. व्रत पूर्ण होणार आहे, उपवास सोडायचा आहे. आणि 6 दिवसानंतर तुम्ही जेवण करणार आहात. बघ आता कसा जेवतो ते. कुंभकर्णाला पण लाजवलं का? जे काय असेल ते बिस्किट वगैरे असेल ना, सगळं आण, सगळं खातो. बिस्किट कशाला? मी पूर्ण स्वयंपाक केला तुमच्यासाठी. काय काय बनवलंयस ते नाही सांगणार मी. त्यात काय एवढं सरप्राईज ठेवायचं, सांग ना. सरप्राईज देणार. चला ऐक ना, ये. काय
काय? खूप सुंदर दिसतेस. मॅचिंग मॅचिंग. चला आता, घटाची पूजा करायची नाही का तुम्हाला? चला बरं, चला. भूक नाही का लागली तुम्हाला? दे दे, सांग काय करायचंय. आधी हळदी कुंकू लावा घटाला. हा, नंतर देवीला. आणि बाप्पाला. सावकाश हा, सावकाश. ठीक आहे. आता आता फूल घ्या, घेतलं, गंधात बुडवा आणि ठेवा इथे. ठेवलं. हा ठीक आहे, चला ते जेवूया. अहो काय? अहो, पूजा बाकी ना आपली. मी पाय पडले ना मग. व्रत पूर्ण केलं की नाही? हा. आता उद्यापन करायचंय आपल्याला. थोडा वेळ. हा? ठीक आहे, ठीक आहे. आता अरे वा, उद्यापनाची तयारी का? ये. वा वा वा. राघवा, हा आज उपवास सुटतोय नाही का? हा हा. हा? तर बाबा शांतपणे जेवा. एकदम असं घासाघासा जेवू नकोस, पोटाला तडस लागेल राजा. हा. आणि ऐक, जेवायच्या आधी थोडस दूध पी. बरं ठीक आहे. चल. पिशवी. ए आई, तू चाललीस कुठे का? मी जरा जाऊन येते. कुठे? अरे डॉक्टर कडे जाऊन येते मी. ठीक आहे ना. हे काय पूजा झाली की मी उपवास सोडतो, मग येतो ना तुझ्यासोबत. हा, नाही काही गरज नाही, मी जाते. अगं एकटी जाऊ नकोस, ऐक माझं. अरे बाबा, एकटी नाही जाते. तुझं आता हे सगळं उद्यापनाचं आहे ना, उपवासाचं, म्हणून म्हटलं वर्षाला सांगितलंय मी, वर्षासोबत जाते. आई, चल निघायचं. आली. हो चल. एक मिनिट थांब आई. जेव्हा जेव्हा तुला दवाखान्यात जायचं असतं तू काय मला सांगत आलीयस, आणि आता एका शब्दाने मला काही बोलली नाहीस, वर्षाला बोलवून घेतलंस, तिच्यासोबत चाललीस. ठीक आहे, हे जे काही उपवासाचं काही कारण असेल, पण मला सांगितलं नाहीस तू. चिडलीस तू माझ्यावर? अरे नाही रे बाबा, चिडते कशाने? आता घर म्हटल्यावर भांड्याला भांड लागणारच ना. नाही, माझ्या मनात काही नाही तसं. अरे तुझं हे उपवासाचं त्रांगडं होतं, उगाच ते सोडायचंय उपवास. तू व्यवस्थित उपवास सोड, ठणठणीत हो, मग वर्षाला विचारणार पण नाही, तुलाच घेऊन जाईल. ए आई, चल जाऊन येते. संध्याकाळी एकत्र दसरा साजरा करूया. पूजेला माझी वाट पाहू नका, पूजा करून घ्या. हो हो. चल ग वर्षा. हा. आई, काय ग? एक मिनिट. तर पिशवीत काय? हे रिपोर्ट्स अगं, रिपोर्ट्स आहे. कसले? तू कुठल्या टेस्ट करून घेतल्या होत्यास? ते नाही का माझं ऑपरेशन झालेलं, मग ते रिपोर्ट सोबत घेतले. काय डॉक्टरांना पूर्वी तुमचं काय काय झालंय ते दाखवावं लागतं ना, बरं पडतं ना त्यांना तपासायला. चल येते. हा, ठीक आहे. सांभाळू ना. हो हो. आई पण ना, सणाच्या दिवशी जायची काय गरज होती? ठीक आहे, चला पूजा पूर्ण करूया. हा हा. आई, आपण का आलो ग इथे गायनेकोलॉजिस्ट कडे? या वयात तुला गायनेकोलॉजिस्टची काय गरज पडली? हे तुला काही होते का? हे ग बस, मला काय होणार आहे? मला काही नाही, मी माझ्यासाठी नाही आले. बस बस इथे. कशासाठी आलो का? मला सांग, तू 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 माझ्यासाठी इथे आलीस? आई, तुला सांगून ठेवते, अजून आमचं काहीही प्लॅनिंग नाही. आम्ही कसलाही विचार केला नाही. आणि मला न विचारता तू इथे आणतेस कशी मला? वर्षा, चल ना. गप्प बस ना ग. तुला कळतंय का हॉस्पिटल मध्ये आहोत आपण? मग कशाला आणलीस इकडे? आहे माझं काम आहे म्हणून मी इथे आले. काही काम नाही. काय काम आहे तुझं? सायलेन्स. अरे हॉस्पिटल आहे हे. सॉरी हा डॉक्टर, सॉरी. खूप वेळ बसावं लागला का तुम्हाला? एक इमर्जन्सी आली होती त्यामुळं थोडा वेळ. असू शकते ना, डॉक्टर आहात तुम्ही. नमस्कार, मी सुलक्षणा कर्णिक. माझी सून आनंदी राघव कर्णिक तुमची पेशंट आहे. काय सांगू तुम्हाला, खूप तब्येत तिची खराब आहे हो. म्हणजे तिची अवस्था मला बघवत नाही डॉक्टर. म्हणजे फार त्रास होतो तिला, सतत त्याच्या पोटात दुखत राहतं, चक्कर येत राहते. तर मला ना सुचलं नाही काय, तर मी ना तिचे रिपोर्ट्स आणलेत. तर म्हटलं तुम्ही एकदा बघा आणि सांगा काय ते.
आई तू काय करतेस हे? आनंदीचे रिपोर्ट्स दाखवायला आणलेत. बरोबर आहे, पण डायरेक्ट आपण आनंदीलाच घेऊन आलो असतो ना डॉक्टरांना दाखवायला, नाही का? हे रिपोर्ट वगैरे कशाला आणलेस तू? आणले मी रिपोर्ट. हो ना, बरोबर बोलतायत त्या. खरं तर तुम्ही त्यांनाच घेऊन यायला पाहिजे होतं. हा चल आपण तिला घेऊन येऊ. थांबतेस का जरा वर्षा? बोलू का मी डॉक्टरांशी? काय आहे डॉक्टर, म्हणजे माझ्या सुनेला ना झेपणार नाही हो, सारखं घर दवाखाना आणि पेशंटला सारखं हॉस्पिटलमध्ये आणणं पण बरं नाही ना, तिथलं वातावरण कसं असेल काय असेल, म्हणून मग मी तिला आणणं टाळलं मी तिला आणणं. मी हे रिपोर्ट्स आणलेत, ते तुम्ही बघा आणि मला सांगा काय ट्रीटमेंट करावी लागेल, म्हणजे मग मी घरच्या घरी करेन. हे बघा रिपोर्ट्स, म्हणजे बघा आणि सुचवा काही ट्रीटमेंट असेल तर. कर्णिक म्हणजे ॲडव्होकेट कर्णिक आहेत, त्यांच्याच मिसेस ना या? हो मी ॲडव्होकेट राघवची आई. आता माझा मुलगा वकील आहे, डॉक्टर असता तर नसते आले तुमच्याकडे, घरच्या घरी सगळं झालं असतं नाही का? नाही हो, तसं नव्हतं मला म्हणायचं. मी जस्ट कन्फर्म करत होते पेशंट तेच आहेत ना म्हणून. मी तेव्हाच त्यांना सांगितलं होतं की तुमच्या मिसेसना काही दिवस हा त्रास होऊ शकतो, पण मी त्यांना गोळ्या औषधं लिहून दिली होती आणि त्यानंतर हा त्रास कमी होईल असंही सांगितलं होतं. काय सांगितलेलं तुम्ही? हे बघा, त्यांना मी स्पष्ट सांगितलं होतं की त्यांनी बाळासाठी प्रयत्न करू नये, अदरवाईज त्यांच्या मिसेसना खूप त्रास होईल. काय झालंय आनंदीला? हे बघा, त्यांचं गर्भाशय खूप वीक आहे, त्यामुळे त्यांच्या बाबतीमध्ये मूल होणं हे अगदी अशक्य आहे. बरं, तू उद्यापनाचं काय कसं करायचं सांगणार होतीस ना? सगळं सांगते. घ्या, हे घेतलं, पुढे ते विडायला लावा. हे तर आपण रोज करतो, मगाशी पण केलं होतं ना. तू उद्यापनाचं सांग ना कसं करायचं ते. सांगते सगळं सांगते. हा, आता हे पण टाकलं. चल पुढे. आता नमस्कार कर. नमस्कार केला. आता घटाला ना आधी डाव्या बाजूने हलवायचं आणि मग उजव्या बाजूने. झाली पूजा झाली आणि तुमचं व्रत पण पूर्ण झालं. ओह आई, माझ्या बायकोचा तुझ्यावर खूप विश्वास आहे. तो विश्वास कायम राहू दे. जिथे विज्ञानही नाही म्हणते तिथे मात्र आनंदी तुझ्यावर श्रद्धा ठेवून आस लावून बसली आहे. तिचं म्हणणं ऐकून घे. कठीण प्रसंगातून जात आहोत. विश्वास आहे की तू तारून नेशील आणि कायम माझ्या आनंदीच्या पाठीशी उभी राहा. बस तिची ती इच्छा एक पूर्ण करून दे. बस. होणार, सगळ्या इच्छा पूर्ण होणार. आई आई तुम्ही ठीक आहात ना? हो. म्हणजे मिस्टर कर्णिकांनी तुम्हाला काहीच सांगितलं नाही का? नाही. आय एम सॉरी, आय मीन मला काहीच माहिती नव्हतं यातलं. नाही, तुम्ही कशाला सॉरी म्हणताय? ठीक आहे, सांगितलं ते बरं केलं. म्हणजे मी आता सांगेन आनंदीला तिची काळजी घ्यायला आणि मी पण घेईन काळजी तिची. आणि म्हणेन तिला की नको बाई, म्हणजे बाळ होण्यात जर तुला तुझ्या तब्येतीला
काही त्रास होत असेल तर बघू आपल्याला बाळ. सांगेन मी तिला. हा, काय भरलेली थाळी आहे का? पण हवं तेवढंच खा, नाही तर त्रास होईल तुम्हाला. कसला त्रास होतोय मला? अगं हे पण ताट कमी पडेल, एवढं जेवणार आहे मी आता. तू बघच. अहो थांबा, आता काय? ताटावरून 3 वेळा पाणी सोडा, नमस्कार करा, मग उपवास सोडा. हो का? 3 वेळा. हा, तेवढा आता उपवास. अगं तुझं ताट आण ना. आणते. आनंदी बस, तुला कशाला हवंय वेगळं ताट? तो म्हणतोय पण एकटा थोडीच सगळं संपवणार आहे. राघव, भरव की तुझ्या बायकोला पण. जेव्हा जेव्हा एका ताटात. ठीक आहे. आधी तुम्ही खा, उपवास सोडा. खा. हा, काय झालं? चांगली झाली आहे ना भाजी? खूप सुंदर. आनंदी, आज मला उपवासाचं कारण समजलं. कसलं कारण? सांग ना राघव, कसलं कारण? हे श्रद्धा, भक्ती वगैरे या सगळ्या गोष्टी बाजूला, पण हे अन्न आपल्याला तारून नेतं, आपल्याला शक्ती देतं. त्यामुळे ह्या अन्नाविषयी आपल्या जे काही ऋण आहेत, जे कर्तव्य आहे, ते खूप मोठे आहेत, याचा मला समज आलेला आहे. उपवासाचं महत्त्व माझ्या लक्षात आलेलं आहे की नेमकं त्याच्यामागचं कारण काय आहे. आज अन्नाचा एक एक कण, त्याच्यासाठी मी किती तरसत होतो या उपवासामध्ये. खरंय ते. इथून पुढे माझ्याकडून अन्नाचा अपव्यय मी कधीच होऊ देणार नाही. खरं तर हा उपवास घडून आलाय तो तुमच्यामुळे. आनंदी, रमा, थँक्यू सो मच. आणि सॉरी, उपवासाच्या गोष्टीबद्दल मी तुम्हाला खूप काही बोललो. सॉरी. बरं, अहो नाही, एकच घास खाल्लाय तुम्ही, भूक नाही का लागली तुम्हाला? तुम्ही खा बरं. तू पण खा. ऐका, तुम्ही खा. एक खा. आई, तू हे जे काय वागलेस ना ते मला अजिबात पटलेलं नाहीये, सांगून ठेवते तुला. काय केलेस आई तू? हा, आनंदीच्या नकळत तिच्या डॉक्टरांकडे जायची काही गरज नव्हती तुला. आणि तू डॉक्टरांना पण हेच भासवलंस की तू आनंदीच्या खाची पोटी आलीस. काय करतेस आई तू? त्यांना विचार ना, ते कसे वागले माझ्यासोबत. काय? त्यांनी सांगायला नको होतं मला हे सगळं? हा, मला कळालं माझ्यापासून का लपवलं त्यांनी. त्यांचं पण चुकलं. आई, ते नंतर सांगणार असतील तुला. कधी? हे बघ, ते चुकले असतील पण तू सुद्धा चुकली आहेस आई, लक्षात ठेव. झालं तुझं? जा तुझ्या घरी जा. अगं, नाही, हा आमचा पर्सनल मॅटर आहे. आम्ही सॉल्व्ह करू. तू जा. आई, काय जा, person- झालं तुझं काम. एवढंच काम होतं तुझं. जा तुझ्या घरी. जा जा बाई, जा. ते लिफ्ट बघ आली. जा, मला शिकव. आई, वेळेत आलात. हा, आमची शस्त्रांची पूजा झाली आहे. तुम्हाला अजून काही शस्त्र ठेवायची असेल तर ठेवा. हो, शस्त्र ठेवतेच आहे मी, पण पहिले पूजा करूया. हो हो, हे घ्या. ये चिंगे बाळा, आजीला पूजा करते. आई, हॅपी दसरा. दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. हे घे. बस 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 बस. नको. दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. हे घ्या, द्या तिला. हे घे, तुला पण.
द्या आई. आजी दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. अगं बाई किती गोडूला दिसतंय ग पिल्लू माझं. तुझ्या मित्रमैत्रिणींना द्यायचं असतील ना सोना. हो त्यांना पण द्यायचंय. आई मी आले. बरं काय का डॉक्टर काय म्हणाले, सगळं ठीक आहे ना? शस्त्र ठेवायला सांगत होतात ना. हे माझं शस्त्र.